नेक्स्ट पॉइंट आहे बघा बायनरी सर्च ट्री. बायनरी सर्च ट्री. आता तुम्हाला जे आपण ट्रॅव्हल्सर तर ऑलरेडी पाहिलं, इन ऑर्डर, पोस्ट ऑर्डर, प्री ऑर्डर. तर ते जे ट्रॅव्हल्सर आहे कोणती पण बायनरी ट्री असेल तरी सुद्धा यूज होतं. पण आपण जे इन्सर्शन डिलिशन अल्गोरिदम यूज करणार आहे तर ते कोणत्या टाईपचे ट्री वरती करणार आहे? बायनरी सर्च ट्री. आता तुम्हाला बेसिक मी टाईप सांगितलेत बायनरी ट्रीचे. कोणते कोणते? कंप्लीट बायनरी ट्री, कंप्लीट अँड टू वे एक्सटेंडेड. हे दोन बेसिक टाईप मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, सो बायनरी सर्च ट्री कंप्लीट पण असू शकते, टू वे एक्सटेंडेड पण असू शकते. ठीक आहे. फक्त आता ट्री कशी बिल्ड करायची बघा. आपल्याला जे इन्सर्शन आणि डिलिशन आहे ते बायनरी सर्च ट्री साठी करायचं आहे. ओके, सर बायनरी सर्च ट्रीचा एक रूल आहे. तो रूल कोणता? एक तर काय की ती कंप्लीट पण असू शकते आणि टू वे एक्सटेंडेड पण, डिपेंडिंग ऑन तुम्हाला कोणत्या व्हॅल्यूज दिल्या आहेत त्या नोडच्या. ओके, पण जो मेन रूल आहे तो आहे बघा, लेफ्ट चाइल्ड जो आहे, लेफ्ट चाइल्ड हा पॅरेंट पेक्षा लेस असतो. बायनरी सर्च ट्री जेव्हा आपण इन्सर्शन बघणार आहे तेव्हा आपल्याला मेन रूल काय लक्षात ठेवायचा आहे की लेफ्ट चाइल्ड जो असेल तो पॅरेंट पेक्षा लेस पाहिजे आणि जो पॅरेंट आहे तो राईट चाइल्ड पेक्षा लेस पाहिजे. बघा मी इथे कुठेच लेस दॅन इक्वल टू असं लिहिलेलं नाहीये. म्हणजेच काय, बायनरी सर्च ट्री मध्ये सेम नोड इज नॉट अलाउड. सेम नोड इज नॉट अलाउड म्हणजे डुप्लिकेट नोड नसणार आहे बायनरी सर्च ट्री मध्ये. ओके, डुप्लिकेट नोड्स आर नॉट अलाउड, आर नॉट अलाउड. ओके, बघा लेफ्ट चाइल्ड जो आहे तो पॅरेंट पेक्षा नेहमी लेस पाहिजे आणि जो राईट चाइल्ड आहे तो पॅरेंट पेक्षा ग्रेटर पाहिजे. म्हणजेच काय की राईट चाइल्ड पेक्षा पॅरेंट लेस आणि पॅरेंट पेक्षा लेफ्ट चाइल्ड लेस अशी तुमची बायनरी सर्च ट्रीचा बायनरी सर्च ट्री बिल्ड करायची. ठीक आहे. आता तुम्हाला एक्झामला बघा 4 मार्क्सला येतात की ड्रॉ बायनरी ट्री, बायनरी सर्च ट्री. आता आपण लास्ट टाइम जी इन ऑर्डर, प्री ऑर्डर किंवा इन ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर वरून आपण ट्री बिल्ड केल्या. ओके, मग ते बायनरी सर्च ट्रीज असेल असं नाही. आपण काय म्हणजे असं नव्हतं त्याच्यामध्ये की पॅरेंट पेक्षा लेफ्ट चाइल्ड लेस आहे किंवा पॅरेंट राईट चाइल्ड पेक्षा लेस आहे. इन जनरल होतं ते. ओके, आता बघा आपल्याला तुम्हाला एक क्वेश्चन येतो, ड्रॉ बायनरी सर्च ट्री आणि अशा नोट्स देतात तुम्हाला. सपोज मी आता ह्या नोट्स दिल्यात. ट्रॅव्हल्सर नाही आहे, जस्ट डेटा आहे. जसं आपण अरे मध्ये इन्सर्ट करतो तसं जस्ट डेटा आहे. सपोज आता तुम्हाला ह्या नोट्स दिलेल्या आहेत 44, 55, 11, 22, 33, 25, 75, 80 and 66 आणि तुम्हाला क्वेश्चन आला ड्रॉ बायनरी सर्च ट्री. मग कसं करणार तुम्ही ड्रॉ? लक्षात ठेवायचं, बायनरी सर्च ट्री जेव्हा तुम्हाला ड्रॉ करायला येते आणि नोट्स देतात नंबर ऑफ, तेव्हा जी फर्स्ट जो नंबर दिलेला असेल किंवा फर्स्ट जो डेटा दिलेला असेल तो ऑलवेज रूट येणार आहे. ओके, सो 44 इज रूट. तुम्हाला नेक्स्ट बघायची गरज नाहीये. जो पहिला डेटा दिलेला असेल दॅट विल बी युअर नोड ऑफ द बायनरी सर्च ट्री. ओके, सो 44 दिला. ओके, बघा आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवायचे. जसं आपण ट्रॅव्हल्सर वरून जेव्हा ट्री काढली कशी स्टेप बाय स्टेप तशीच काढायची. सो पहिल्या स्टेपला काय येणार आहे? 44 येणार आहे फक्त. ओके, दुसऱ्या स्टेपला काय येणार बघा, 44 तर ऑलरेडी आपण टाकलेला आहे. आता 44 नंतर 55. मग चेक करायचा ही कंडिशन मेन. ओके, रूट पासून स्टार्ट करायचं. तर सध्या एकच नोड आपली ऑलरेडी आहे 44. तर 44 पेक्षा 55 काय आहे? ग्रेटर आहे. सो पॅरेंट पेक्षा जो ग्रेटर आहे तो कोण आहे? राईट चाइल्ड. म्हणजेच 44च्या राईटला काय येणार आहे? 55. ओके, तर ही झाली सेकंड स्टेप. त्याच्यानंतर थर्ड स्टेप बघा. आता थर्ड स्टेप तर ऑलरेडी आपली नोड काय ट्री काय 44 आणि 55 आणि ऑलवेज स्टार्ट करायचं फ्रॉम द रूट नोड. आता 44 आणि 55 आपलं टाकून झालेलं आहे. आता 11. ठीक आहे, रूट पासून सुरू करायचं. 44 पेक्षा 11 काय आहे? लेस आहे. सो पॅरेंटच आहे ना, रूट सुद्धा इज पॅरेंटच असतो. ओके, सो पॅरेंट पेक्षा पॅरेंटच्या लेस जो लेफ्ट असेल तो काय पाहिजे? पॅरेंटच्या जो लेस असेल तो पॅरेंटच्या लेफ्टला पाहिजे. मग रूट फर्स्ट लेवल पासून चालू करायचं. सो 44 पेक्षा आता आपल्याला इन्सर्ट काय करायचं? 11. तर 11 काय आहे? लेस आहे. सो लेफ्टला जायचं. मग इथे आला 11. ओके, 11 इन्सर्ट करून झाला. ही झाली आपली थर्ड स्टेप. ओके, नाउ द फोर्थ स्टेप.
ऑलरेडी जी ट्री आहे ती काढून घ्या. असं इथे जर तुम्हाला नोड वाटत असेल तर स्टेप्सला 2 1. ओके, आता बघा हे ऑलरेडी आपलं काढून झालेलं आहे. आता 22. ओके, स्टार्ट फ्रॉम द रूट. 44 पेक्षा 22 काय आहे, लेस आहे, सो लेफ्टला यायचं. ठीक आहे. 11 पेक्षा 22 काय आहे, ग्रेटर आहे. मग तुम्हाला माहिती की राईट चाइल्ड कोण असतो, ग्रेटर असतो. सो 11च्या राईटला काय येणार आहे, 22 येणार. येते लक्षात? ठीक आहे. नाऊ नेक्स्ट बघा, जर आपण बघितलं तर 44 ची जी लेफ्ट सबट्री आहे तर ती पूर्ण लेसच असणार आहे आणि 44 ची राईट सबट्री काय असणार आहे, 44 पेक्षा ग्रेटर असणार आहे. बिकॉज राईट चाइल्ड हा पॅरेंट पेक्षा ग्रेटर असतो आणि जो लेफ्ट चाइल्ड आहे तो पॅरेंट पेक्षा लेस असतो. त्याच्यानंतर 5th स्टेप. तर 5th स्टेप आपली जी ट्री आहे ती काढून घ्या. 44 11 22 आणि 55. ओके, नाउ 33. आता बघा, स्टार्ट फ्रॉम द 44 पेक्षा 33 काय आहे, लेस आहे, सो लेफ्टला यायचं. ओके, आता जे नोड आहे ते चेंज नाही होणार आहे, न्यू नोड फक्त इन्सर्ट होणार आहे. 11. मग 11 बरोबर कम्पेअर करायचं. 11 पेक्षा 33 काय आहे, ग्रेटर आहे, सो राईट चाइल्ड ला जाणार, कारण ग्रेटर व्हॅल्यू पॅरेंटच्या राईटला येणार आहे. ओके, सो 11 पेक्षा 11च्या राईटला आलो, पण राईटला ऑलरेडी 22 आहे. जर 22 नसतं तर डायरेक्ट 33 टाकलं असतं. मग 22 बरोबर कम्पेअर करायचं. 22 पेक्षा 33 काय आहे, ग्रेटर आहे, सो 22च्या राईटला येणार. बघा, पॅरेंट पेक्षा जो राईट चाइल्ड आहे तो ग्रेटर आहे. बघा, पॅरेंट पेक्षा जो लेफ्ट चाइल्ड आहे तो लेस आहे. आणि 11 जर पॅरेंट कन्सिडर केलं तर 11 पेक्षा जो 22 आहे तो ग्रेटर आहे, सो त्याचा तो राईट चाइल्ड आहे. ओके, नाउ ही झाली आपली 5th स्टेप. नाउ 6th स्टेप. जी ट्री आहे ती काढून घ्या. 44 11 55 22 आणि 33. ओके, नाउ बघा 33 टाकून झाला तर 25. परत स्टार्ट फ्रॉम द रूट. 44 पेक्षा 25 लेस आहे, सो 44च्या लेफ्टला आलो. 11 पेक्षा 25 काय आहे, ग्रेटर आहे, सो 11च्या राईटला आलो. तर 22. आता 22 पेक्षा जो 25 आपल्याला इन्सर्ट करायचा आहे तो पण काय ग्रेटर आहे, सो 22च्या राईटला आलो. आता 33 आहे. 33 पेक्षा 25 काय आहे, लेस आहे, सो 33च्या लेफ्टला 25. ओके, तर हे झालं आपलं नेक्स्ट स्टेप. त्याच्यानंतर 7th स्टेप. तर ऑलरेडी जी नोड आहे ती जी ट्री आहे ती काढून घ्या. 44 11 22 33 25 आणि 55. ओके, इथपर्यंत आपली ट्री होती. ओके, नाव आता आपल्याला इन्सर्ट करायचं 75. तर 75 स्टार्ट फ्रॉम द रूट नोड. 44 पेक्षा काय ग्रेटर आहे, सो 44च्या राईटला आलो. ओके, आणि 55 आहे आता राईटला, आणि 55 पेक्षा 75 काय ग्रेटर आहे, सो 55 कुठे, 55च्या राईटला काय येणार आहे, 75, कारण की 75 हा 55 पेक्षा ग्रेटर आहे, सो त्याच्या राईटला आला. येते का लक्षात? त्याच्यानंतर 8th स्टेप. ऑलरेडी जी ट्री आहे ती काढून घ्या. आता 80. स्टार्ट फ्रॉम द स्टार्ट फ्रॉम द 44. ओके, आता बघा 44 पेक्षा 80 ग्रेटर आहे, सो 44च्या राईटला येणार. तिथं 55 पेक्षा 80 ग्रेटर आहे, सो 55च्या राईटला आलं. 75 पेक्षा पण 80 काय ग्रेटर आहे, सो 75च्या राईटला काय इन्सर्ट करायचं, 80. ओके, तर ही झाली आपली 8th स्टेप. आता 9th स्टेप, लास्ट स्टेप. जेवढे नोड असणार 1 2 3 4 5 6 7 8 9 तेवढे आपले स्टेप येणार. ओके, नाउ 44 जी ऑलरेडी आहे ती काढून घ्या. 25 55 75 80. ओके, नाउ आता आपल्याला इन्सर्ट काय करायचं, 66. अगेन स्टार्ट फ्रॉम द 44. ओके, 44 पेक्षा 66 ग्रेटर आहे, सो 44 पेक्षा कुठे आलं ते राईटला आलं. ओके, नाउ 55 पेक्षा 66 ग्रेटर आहे, सो 55च्या राईटला आलो. 75. आता 75 पेक्षा 66 काय आहे, लेस आहे, सो 75च्या लेफ्टला काय आलं, 66. तर ही झाली तुमची बायनरी सर्च ट्री.
तर आपल्याला अल्गोरिदम ह्याच वेने आहे की पहिल्यांदा आपण चेक करणार की नोड ऑलरेडी तुम्ही इन्सर्ट केलेली आहे का, बिकॉज डुप्लिकेट नोड इज नॉट अलाउड. सपोज माझ्याकडे इथे परत 44 असतं, पण आपल्याकडे कंडिशनच नाही ना इक्वल टू ची, फक्त लेस दॅन आणि ग्रेटर दॅनचीच कंडिशन आहे. ओके, सो आपल्याला पॉसिबलच नाहीये की इन्सर्ट करणं. त्याच्यामुळे डुप्लिकेट नोड असेल तर बायनरी सर्च ट्री कधीच होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला नेक्स्ट बघायचं हिप ट्री. त्याच्यामध्ये आपण बघणार की डुप्लिकेट नोडनी कशी इन्सर्ट होते. ओके, तर ह्या झाल्या तुमच्या स्टेप्स. तर व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. आणि 4 मार्क्सला हा क्वेश्चन पण कंपल्सरी येतोच. ठीक आहे, जसं तुम्हाला सांगितलं की 6 मार्क्सला एक ट्री देतात आणि ट्री वरून ट्रॅव्हर्सन येतं, पण हा पण येतो ड्रॉ बायनरी सर्च ट्री बाय युजिंग द फॉलोइंग नोड्स ऑफ इन्फॉर्मेशन. मग हा 4 मार्क्सला येतो. तर अशा स्टेप्स आल्या पाहिजे. ठीक आहे, अजून आपण 2-3 एक्झाम्पल घेऊयात. कॅरेक्टर जर असेल तर कसं ते पण बघू. व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून राईट डाऊन करून घ्या. आता आपण कॅरेक्टर नोड असलेली ट्री बघूयात. ABCD वगैरे असेल तर कसं बघणार तुम्ही, लेस दॅन, ग्रेटर दॅन, तर ASCII व्हॅल्यू वरून बघायचं आहे. ओके, बघा आता तुम्हाला दिली ड्रॉ बायनरी सर्च ट्री. ड्रॉ बायनरी सर्च ट्री. सपोज तुम्हाला दिलं D, B, E, G, Z, Y, P, Q आणि A असं दिलं तुम्हाला. ठीक आहे, तर आता जनरली सगळे कॅपिटल लेटर्स आहेत. ओके, सो काय बघायचं की ABCD मध्ये कोणतं काय कसं आहे. सपोज आपले ABCD ABCDE म्हणजे ASCII व्हॅल्यूची जनरली गरज नाही, शक्यतो ASCII व्हॅल्यूनीच करतात. पण आता सगळीकडे कॅपिटल लेटर आहे, तर आपली जी ABCD आहे त्याच्यामध्ये जो आधी असेल त्याला लेस कन्सिडर करायचं आणि जो नंतर आहे त्या सिक्वेन्स मध्ये त्याला ग्रेटर कन्सिडर करायचं. ABCDEFGH IJKLMN OPQRSTUVWXYZ ही आपली ABCD आहे. ओके, आणि आपल्याला ह्या नोट्स दिलेल्या आहेत, त्याची बायनरी सर्च ट्री क्रिएट करायची. तर पहिले काय डी तुम्हाला सांगितले, जी पहिली असेल दॅट विल बी द रूट नोड. सो पहिली स्टेप आली आपली, फर्स्ट स्टेप आली डी. ओके, नाउ सेकंड स्टेप. डी झालेला आहे टाकून. ओके, नाउ डी झालेला आहे बी. आता बी, तर इथे डी होता, तर पॅरेंट बरोबर आपण कम्पेअर करतो ना, तर डी इथे आहे आणि डीच्या आधी काय आहे बी, जो आपल्याला इन्सर्ट करायचा आहे तो. सो डी पेक्षा म्हणजे काय सांगितलं, जे आधीचे असतील त्याला लेस कन्सिडर करायचं. तर तुम्ही बी कोणाबरोबर कम्पेअर करणार, डी बरोबर, पण डीच्या आधी बी आहे ABCD मध्ये, सो बी त्याचं लेफ्ट चाइल्ड आहे ना. ओके, तर ही झाली आपली इन्सर्ट. त्याच्यानंतर थर्ड स्टेप डी बी ऑलरेडी आहे. आता आपल्याला ई टाकायचे, तर कम्पेअर करायचं विथ डी. स्टार्ट फ्रॉम द रूट नोड. ओके, सो डी नंतर ई आहे, सो ऑब्विसली डी ई कुठे येणार आहे, डीच्या राईटला येणार आहे. बघा, डी नंतर ई आहे ना, तो डी पेक्षा तो मोठा आहे असं कन्सिडर करायचं. सो डीच्या राईटला तो आला. ठीक आहे, त्याच्यानंतर फोर्थ. आता ऑलरेडी आपलं डी बी आणि ई. ओके, आता आपल्याला इन्सर्ट करायचं आहे जी. तर स्टार्ट कम्पेअरिंग विथ द डी. ओके, सो डी नंतर जी आहे ABCD मध्ये, सो डीच्या राईटला जी येणार आहे. सो डीच्या राईटला आता ई आहे. ओके, सो ई बरोबर कम्पेअर करायचं. आपल्याला इन्सर्ट काय करायचं जी. सो ई जी पण ईच्या नंतरच आहे, सो ईच्या राईटला काय येणार आहे, जी येणार आहे. येते लक्षात. तो जी पण झाला. त्याच्यानंतर फिफ्थ स्टेप डी बी ई आणि जी. ही ऑलरेडी आपली ट्री क्रिएट झालेली आहे. आता झेड, तर झेड तुम्हाला माहिती आहे सगळ्यात लास्टला आहे. सो डी नंतरच झेड आहे, सो स्टार्ट फ्रॉम द रूट नोड. सो डीच्या राईटला आलो. ओके, सो ई नंतर झेड आहे ABCD मध्ये, सो ईच्या राईटला आलो आणि जी नंतर आहे, सो जीच्या राईटला आलो झेड. ओके, नाउ वाय. ओके, सो वाय. आता सिक्स्थ स्टेप झेड हे ऑलरेडी आहे. आता वाय बघा. आता डी नंतरच वाय आहे ABCD मध्ये. ओके, इथे डी आहे आणि इकडे वाय आहे, सो डीच्या राईटला आलो. ओके, अगेन ई नंतर वाय आहे, सो ईच्या राईटला आलो. जी नंतर वाय आहे, सो जीच्या राईटला आलो, झेड कडे आलो. पण झेडच्या आधी वाय आहे ABCD मध्ये, सो झेडच्या लेफ्टला काय येणार आहे, वाय येणार आहे. येते लक्षात. ठीक आहे, नाउ नेक्स्ट स्टेप
7th स्टेप. ओके, सो ऑलरेडी जी ट्री आहे ती ड्रॉ करून घ्या. डी, बी, ई, जी, झेड आणि वाय. ओके, नाउ पी. ओके, सो डी च्या नंतरच पी आहे. डी इथे आहे, पी इथे आहे. सो डी ईच्या लेफ्ट, डीच्या राईटला आलो, ई कडे आलो. आता ई नंतर परत काय आहे, पी आहे एबीसीडी मध्ये. सो ईच्या राईटला आलो. जी नंतरच पी आहे, सो जीच्या राईटला आलो. झेड, पण झेडच्या आधी पी आहे, सो झेडच्या लेफ्टला आलो. ओके, वाय कडे, आणि वायच्या आधी पी आहे, सो वायच्या लेफ्टला जाणार आहे पी. येते लक्षात? ठीक आहे, ही झाली आपली 7th स्टेप. त्याच्यानंतर 8th स्टेप. ई, जी, झेड, वाय आणि पी. मग आता पहिल्यापासून आता परत डीच्या नंतर क्यू आहे, सो क्यू आता आपल्याला इन्सर्ट करायचं. सो डीच्या लेफ्टला आलो. ईच्या नंतर क्यू आहे एबीसीडी मध्ये, इथे क्यू आहे, सो ईच्या राईटला आलो. ओके, डीच्या राईटला आलो, नंतर ईच्या राईटला आलो, जी कडे आलो. आता क्यू इन्सर्ट काय करायचं, क्यू, आणि जीच्या नंतरच क्यू आहे, सो जीच्या राईटला आलो. झेड कडे आलो. झेडच्या आधी क्यू आहे, सो झेडच्या लेफ्टला आलो. वाय कडे आलो. वायच्या आधीच क्यू आहे, सो वायच्या लेफ्टला आलो पी कडे. पण पीच्या नंतर क्यू आहे एबीसीडी म्हणजे पीच्या राईटला काय येणार आहे, क्यू नोड येणार आहे. ओके, ठीक आहे. तर हे झालं आपलं 8th स्टेप. आता 9th स्टेप. 9th स्टेप आता ऑलरेडी जी ट्री आहे ती ड्रॉ करून घेते. बी, ई, जी, झेड, वाय, पी आणि क्यू, ही आपली ट्री आहे. ओके, क्यू आपला इन्सर्ट करून झालाय. आता ए. ओके, सो डी कडे आलो. डीच्या आधी एबीसीडी मध्ये काय आहे, ए आहे. ओके, ऑब्विसली ए आधी आहे, सो डीच्या लेफ्टला आलो बी कडे, आणि बीच्या आधी ए आहे, सो बीच्या लेफ्टला काय येणार आहे, ए येणार आहे. सो ही झाली तुमची बायनरी सर्च ट्री कॅरेक्टरची. ठीक आहे. जर एकाच केसचे असतील तर मग असं बघायचं. आता जर कॉम्बिनेशन असेल, काही स्मॉल केस लेटर्स असतील आणि काही कॅपिटल्स लेटर असतील, तर मग काय करावं लागेल तुम्हाला, तर मग तुम्हाला आस्की व्हॅल्यू कन्सिडर करावी लागेल. तर ते सांगते, आधी हे व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. मग आपण कंबाईन करूयात स्मॉल केस आणि कॅपिटल केस जर एकत्र आली तर ट्री कशी ड्रॉ करायची. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित स्टेप लिहून घ्या. त्याच्यानंतर 9th स्टेप. ओके, नाउ नेक्स्ट. आता आज बोर्डवरती शिकवते बिकॉज आपले इन्सर्शनचं अल्गोरिदम थोडंसं मोठं आहे, सो ते एक्सप्लेन करायचं, परत त्याचा आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. सो नेक्स्ट बघ. आता सपोज तुम्हाला ड्रॉ बायनरी सर्च ट्री, किंवा बघा बीएसटी म्हणतात, तुम्हाला एक्झामला बीएसटी पण येऊ शकतं, बीएसटी असं. ओके, ड्रॉ बायनरी सर्च ट्री और बीएसटी. ठीक आहे. आणि सेम नोड येणार नाही. कुठे आली का, CAD A डबल आला ना, पण तो कॅप्स मध्ये सो चालतंय. ठीक आहे, कारण की आस्की व्हॅल्यू वेगवेगळी आहे ना, सो ते चालते. फक्त स्मॉल डबल ए आता येणार नाही. सेम कॅरेक्टर जे आहे ते येणार नाही आता. स्मॉल केस किंवा कॅपिटल, सेम कॅपिटल केस आणि स्मॉल केस सेम कॅरेक्टर येऊ शकतात, पण दोन्ही पण स्मॉल ए नाही येणार, किंवा स्मॉल डी नाही येणार, किंवा कॅपिटल बी येणार नाही. ते एकच येणार, बिकॉज आस्की व्हॅल्यू वेगवेगळी आहे. आता सपोज हे आपल्या काय आहेत, नोड्स आहेत. आता बघा, तुम्हाला मी नेहमी सांगते की कॅपिटल ए ची आस्की व्हॅल्यू 65 आहे, मग बी ची 66 असं येतं. ओके, सो आता तुम्हाला आस्की व्हॅल्यू लक्षात असणं नेसेसरी आहे. मग CDE असं कंटिन्यू येतं. कॅपिटल ए ची 65, बी ची 66, मग सी ची 67 असं झेड पर्यंत. नंतर कॅपिटल ए स्मॉल ए ची 97, स्मॉल बी ची 99,
100 असं, ठीक आहे. मग आता सी ची किती येणार आहे, कॅपिटल सी आहे, सो याची 67 येणार आहे. बघा आस्की व्हॅल्यूने आपल्याला करावं लागेल. जर स्मॉल केसेस मध्ये सगळे असेल तर आपले एबीसीडी नुसार करायचं, कारण की तेच सेम आहे, बरोबर. पण जर कंबाईन असेल तर मग कसं करायचं बघा. आता कॅपिटल सी ची 67 आहे, त्याच्यानंतर ह्याची 97 आहे, मग डी ची किती येते 101 आहे, कॅपिटल ए ची 65 आहे, याची 66 आहे, सी ची 67, डी ची 68 आणि ई ची 69. सो इथे आलं 69. आणि एफ ची, ई ची 102 आणि एफ ची 103. सो ही आली 103. आणि कॅपिटल जी, ई एफ ची 70 आणि जी ची 71. ओके. बघा आता आस्की व्हॅल्यू आल्या की मग लेस आणि ग्रेटर हे तुम्हाला कळते, कारण की आपण ऑलरेडी घेतलेलं आहे एक्झाम्पल. सो आता फर्स्ट स्टेप, सो सी तुमची ऑलवेज रूट नोड येणार आहे. ओके. नाउ सेकंड स्टेप, कॅपिटल सी. आता ए, तर ह्याची आस्की व्हॅल्यू काय होती 67 आणि स्मॉल ए ची काय 97, म्हणजे सी पेक्षा तो मोठा आहे. सो इथं ए लिहायचं. येते का लक्षात. आस्की व्हॅल्यू नुसार करायचं. नंतर डी, ही आपली ऑलरेडी आहे. सो आता 101 करायचं. सी ला आलो, सी ची आस्की व्हॅल्यू काय 67 आणि याची 101 म्हणजे मोठा आहे, सो राईट ला आलो. ओके. सो ए ची आस्की व्हॅल्यू काय 97 आणि जे आपल्याला इन्सर्ट करायचे त्याची आस्की व्हॅल्यू काय 101 आहे. सो 97 पेक्षा 101 ग्रेटर आहे, सो इथे आलो डी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता फोर्थ स्टेप, इथे जर स्मॉल सी असता तर ए कुठे आला असता, लेफ्टला आला असता, पण तो कॅपिटल आहे ना, सो तो लेस आहे. आणि हा ए स्मॉल आहे, सो तो ग्रेटर आहे. ठीक आहे. बघा स्मॉल केस म्हणते तरी ग्रेटर का म्हणते, बिकॉज स्मॉल केस लेटर कॅरेक्टर जे आहेत अल्फाबेट्स त्याच्या आस्की व्हॅल्यू जास्त असतात आणि आस्की व्हॅल्यूनीच कॅरेक्टरचं कंपॅरिझन होतं तुमच्या कंपायलर मध्ये, त्याच्यामुळं ही ट्री अशी बिल्ड झालेली. परत एकदा सांगते. त्याच्यानंतर फोर्थ स्टेप, आता हे आपले इन्सर्ट करून झाले. आता ए, कॅपिटल ए टाकायचं आणि त्याची आस्की व्हॅल्यू काय 65. तर ऑलरेडी जी ट्री आहे ती काढून घ्या. इथं जर सी कळत नसेल तिथं साईडला कॅपिटल आहे तो असं मेन्शन करा. आता सी ची आस्की व्हॅल्यू काय होती 67. 67 पेक्षा 65 काय आहे, ए लहान आहे, सो तो आला लेफ्टला. ओके. त्याच्यानंतर फिफ्थ स्टेप, ऑलरेडी जी ट्री आहे ती ड्रॉ करून घ्या. आता आपल्याला इन्सर्ट करायचंय बी. बी ची आस्की व्हॅल्यू काय 66 आणि सी ची काय 67, म्हणजे 66 लेस आहे, सो लेफ्टला आलो. ए कडे आलो. ए ची आस्की व्हॅल्यू काय कॅपिटल 65 आणि आपल्याला इन्सर्ट काय करायचे 66. मग 65 पेक्षा 66 काय आहे, ग्रेटर आहे, सो बी च्या ए च्या राईटला आला बी. ओके. त्याच्यानंतर सिक्स्थ स्टेप, आता सी कॅपिटल ए बी, त्याच्यानंतर ए डी. ओके. आता बघा ई करायचंय. तर ई ची आस्की व्हॅल्यू काय 69. सो सी ची काय आहे 67 आहे, सो ई काय मोठा आहे, सो सी च्या राईटला आलो. आता ए ची आस्की व्हॅल्यू काय स्मॉल 97 आणि आपल्याला इन्सर्ट काय करायचं 69 वाला ई, सो ए च्या लेफ्टला काय आला कॅपिटल ई, बिकॉज तो त्याच्यापेक्षा लहान आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेव्हन्थ स्टेप, जी ऑलरेडी ट्री आहे ती ड्रॉ करून घ्या. आता आपल्याला स्मॉल एफ का टाकायचा आहे. सो स्मॉल एफ ची आस्की व्हॅल्यू काय 103. सी ची काय 67. 67 पेक्षा ग्रेटर आहे, सो ए कडे आलो. ए ची काय 97 आणि आपल्याला इन्सर्ट करायचंय 103 वाला एफ, सो ए च्या राईटला आलो डी. डी ची 101 आणि एफ ची काय 103, सो डी च्या राईटला काय आला एफ आला, बिकॉज त्याची आस्की व्हॅल्यू जास्त आहे म्हणजेच तो मोठा आहे. ठीक आहे. आणि आता लास्ट स्टेप जी, कॅपिटल जी. सो ऑलरेडी जी ट्री आहे ती ड्रॉ करून घ्या. जेवढी प्रॅक्टिस करताल ना मग तुम्हाला हे चेक पण करावं लागणार नाही. प्रॅक्टिस झाली ना तुमची की तुम्ही आपोआप करताल हे स्टेप, तुम्हाला आपोआप कळेल की कोणता मोठा आहे कोणता छोटा आहे. ओके. नाव बघा जी 71 आणि रूट काय, रूटची काय व्हॅल्यू आहे 67, सो ग्रेटर आहे ना जी, सो ए कडे आलो. ए ची 97 आहे आणि जी ची काय 71, सो ए पेक्षा लहान आहे, सो ई कडे आलो. ई ची आस्की व्हॅल्यू काय 69 आणि आपल्याला इन्सर्ट काय करायचं 71, सो 69 पेक्षा 71 ग्रेटर आहे, सो ई च्या राईटला आला कॅपिटल जी. तर ही झाली आपली बायनरी सर्च ट्री.
ओके, तर हे रूल्स आपण यूज करून आपला अल्गोरिदम आहे आणि मग आपण तशी बायनरी सर्च ट्री काय करणार आहे, बिल्ड करणार आहे. आता अजून एक नंबरची घेते आणि मग तुम्हाला होमवर्कला देईल बायनरी सर्च ट्री ड्रॉ करण्यासाठी. व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या आणि आस्की व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे. बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 नोड्स आहेत. ठीक आहे, कोणत्या पण असू द्या, जी पहिली असेल दॅट विल बी युअर रूट नोड. ओके, सो पहिली स्टेप काय झाली, 90 तुमची रूट नोड आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड स्टेप. आता सेकंड स्टेप बघा 90. आता 70 इन्सर्ट करायचं. 70 स्टार्ट फ्रॉम द रूट. आता एकच नोड आहे, सो 90 पेक्षा 70 लेस आहे, सो लेफ्ट चाइल्ड ऑलवेज लेस असणार आहे त्याच्या पॅरेंट पेक्षा. त्याच्यानंतर 60 90 बरोबर कम्पेअर करायचं. 60 लेस आहे, सो लेफ्टला आलो. लेफ्टला ऑलरेडी नोड आहे, नसेल तर लगेच ती टाकून द्यायची. ऑलरेडी आहे 70, मग बरोबर 70 बरोबर कम्पेअर करायचं. 70 पेक्षा पण लेस आहे, सो इथे आलं 60. ओके, नाऊ नेक्स्ट टाइम 55. 90 पेक्षा 55 लेस आहे. थर्ड स्टेप बघा, आपण एका ह्याच्यात पण करू शकतो. थर्ड स्टेप आपली 70 आणि 60 आली. ओके, नाऊ द फोर्थ स्टेप. तो ऑलरेडी 90 70 आणि 60 होतं. आता 55 फोर्थ स्टेप. फोर्थ नोड करतोय, सो 90 पेक्षा 55 लेस आहे, सो लेफ्टला आली 70. 70 पेक्षा पण 55 काय आहे, लेस आहे, सो 60 कडे आलो, कारण की लेफ्टलाच येणार. आणि 60 पेक्षा पण 55 काय आहे, लेस आहे, सो 55 इथे 60च्या लेफ्टला आलो. ओके, सो ही झाली आपली फिफ्थ स्टेप, सॉरी फोर्थ स्टेप. त्याच्यानंतर आता फिफ्थ स्टेप 90 70 60 55. ओके, त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट स्टेप 45. 90 पेक्षा 45 काय आहे, लेस आहे, इथे आलो 70 कडे. 70 पेक्षा पण 45 काय आहे, लेस आहे, लेफ्ट कडे आलो. 60 पेक्षा पण 45 लेस आहे, लेफ्ट कडे आलो. आणि 55 पेक्षा पण 45 काय आहे, लेस आहे, सो परत इथे आलो 45 लेफ्टला आलो. ओके, अशा पण ट्री तुम्हाला देतात. तुम्हाला ड्रॉ करताना वाटेल अरे आपले सगळे एकाच साईडला येतं तर रॉंग आहे, पण असं नसतं. हे तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी असे पण एक्झाम्पल्स देतात. त्याच्यानंतर 6 स्टेप 90 70 60 55 आणि 45. ओके, नाऊ बघा 33 इन्सर्ट करायचं. तर ऑब्विसली 33 कुठे आहे, 90 पेक्षा लेस आहे, लेफ्टला आलो. 70 पेक्षा लेस आहे, लेफ्टला आलो. 60 पेक्षा पण लेस आहे, लेफ्टला आलो. 55 पेक्षा पण लेस आहे, लेफ्टला आलो. आणि 45 पेक्षा पण लेस आहे, लेफ्टला आलो. इथे आलं 33. ओके, नाऊ 65. आता व्यवस्थित लक्ष द्या. 7 स्टेप. आता लेफ्ट 90 ला सगळे लेफ्टलाच येणार आहे, बिकॉज इथे रूट नोडची 90 त्याच्यापेक्षा मोठी कोणतीच नोड नाही, सो राईटला कोणतीच नोड येणार नाही. 55 45 आणि 33. ओके, हे आपलं झाले. आता 65 90 पेक्षा लेस आहे, इकडे आलो लेफ्टला. 70 ला आलो. 70 पेक्षा पण लेस आहे, 60 कडे आलो. 60 पेक्षा ग्रेटर आहे 65, सो 60च्या राईटला आला 65. येते लक्षात, ठीक आहे. आणि लास्ट स्टेप आहे 8 90 70 60 55 45 33 65 आणि आता आपल्याला टाकायचं 80. ओके, सो 90 पेक्षा 80 काय लेस आहे, सो 70 कडे आलो. 70 पेक्षा 80 काय ग्रेटर आहे, सो 70च्या राईटला आलं 80. ओके, तर हे झालं तुमचं बायनरी सर्च ट्री. ओके, 90 पेक्षा एकही नोडची व्हॅल्यू जास्त नाही, सो 90च्या राईटला काहीच येणार नाही, बिकॉज जी फर्स्ट असेल तीच तुमची रूट नोड येणार आहे. लक्षात ठेवायचं, रूट नोड एकदा इन्सर्ट केली की ती चेंज होत नाही, जी फर्स्ट येईल तीच नोड आहे. ठीक आहे, सो आपलं बायनरी सर्च ट्री बिल्ड करताना काय रूल आहे
की डुप्लिकेट नोड्स आर नॉट अलाउड, एक व्हॅल्यू ही एकदाच येणार आणि त्याच्यानंतर लेफ्ट चाइल्ड हा ऑलवेज पॅरेंट पेक्षा लेस पाहिजे आणि राईट चाइल्ड हा ऑलवेज पॅरेंट पेक्षा ग्रेटर पाहिजे. ठीक आहे, तर हे झालं आपलं बायनरी सर्च ट्रीचं बेसिक.